नमस्कार मित्रांनो, आपल्याला जात होतं सांगलीला शिवराज्य अभिषेक सोहळ्याच्या शोसाठी. तर सगळ्यात आधी आपण गेलो होतो संकेतदादा आणि मेहुलदादाला पिकअप करण्यासाठी. त्यांना पिकअप करून झाल्याच्या नंतर आपण गेलो होतो नारिंगावला. ॲनी सरांना पिकअप करून आपण गेलो होतो पंपावर गेल्याच्या नंतरला आपल्या क्रेटामध्ये फुल डिझेल वगैरे भरून आपण चाललो होतो सांगलीला. तिथे गेल्याच्या नंतरला प्रथमेश दादांनी उत्तम अशी सोय केली होती राहण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला इथं दादा तीन सर्वजण चर्चा वगैरे करत होते. त्यानंतरला मित्रांनो तिथं 2-3च्या दरम्यान भरपूर असा पाऊस झाला. तर तुम्ही बघू शकता भरपूर असं मस्त दृश्य झालं. तर कसं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतरला आपण जाणार होतो टेस्टिंगच्या ठिकाणी गेल्याच्या नंतरला तुम्ही बघू शकता इथं आपल्या दादाची एंट्री वगैरे झाली. आणि महाराष्ट्रात एक नंबरला असणारे ऑपरेटर आपले DJ आकाशदादा फलटण. त्यानंतरला आपले ॲनी सर आणि सर्वजण दादा इथं चर्चा वगैरे करत होते. त्यानंतरला आपण गेलो होतो सेटअपकडे गेल्याच्या नंतरला तुम्ही बघू शकता इथं भरपूर अशी गर्दी होती. टेस्टिंगच्याच आधी इथं भरपूर गर्दी होती. तर तुम्ही विचार करा टेस्टिंगला किती गर्दी असेल. तर इथं आपला 4 बेस 2 टॉपचा सेटअप लावून रेडी झाला. त्यानंतरला लगेच आपल्या दादाचे फॅन फॉलोअर्सनी दादासोबत फोटो वगैरे काढून लगेच दादानी एम्प्लिफायरची सेटिंग वगैरे करून ठेवली होती. त्यानंतरला तुम्हाला टेस्टिंग देणार होतो. त्या अगोदर आपल्या दादाचा सत्कार वगैरे करून बाप्पांच्या नावाने शुभ कार्याला आपण इथं सुरुवात करून घेतली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. Yeah, especially don't forget, we are cabinet. Always number one song बोलते इसको. एवढा मोठा कांदा हे ते पण सांगली वाला. तुम्हाला टेस्टिंग कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतरला महाराष्ट्रात एक नंबरला असणारे ऑपरेटर आपले DJ आकाशदादा फलटण. त्यानंतरला DJ ॲनी सर. आणि महाराष्ट्रात एक नंबरला असणारे कॅबिनेट जिथं असतं तिथं माऊल आणि चर्चा ही फक्त आपलीच असते. हे बीड बादाती आहे, दरबार किसका आहे. तर असं होतं आपला छोटासा मिनी ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.